नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मार्केटमध्ये गाजर आता मोठ्या प्रमाणात येतात। तर या सीझनमध्ये गाजराचा हलवा खाण्याची मजाच काही वेगळी असते। तर असाच टेस्टी असा गाजराचा हलवा न खवा वापरता किंवा जास्तीचं तूप न वापरता अगदी हलवाई स्टाईल गाजर हलवा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर गाजर हलवा बनवायला आपण सुरुवात करूया। आता आणखी वेळ न घालवता आपण गाजर हलवा बनवायला सुरुवात करूया। गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याचा जो पुढचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे मी। त्याचबरोबर पाठीमागचा देखील भाग मी कट करून घेऊन यावरती असणारे साल व्यवस्थित काढून घेतलेले आहे। तर या पद्धतीने गाजर आपण साफ करून घेतल्यानंतर आता हे सगळे गाजर खिसणीने खिसून घ्यायचे आहेत आपल्याला। आता मी या पद्धतीने गाजर व्यवस्थित खिसून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळी गाजर व्यवस्थित खिसून घेणार आहे। यासाठी फारसा वेळ लागत नाही। अर्धा किलो गाजर खिसण्यासाठी 5 ते 10 मिनिटं पुरेशी होतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। तर आता तुम्ही बघू शकता इथे मी सगळे गाजर असे छान खिसून घेतलेले आहेत। बाजारातून ज्यावेळेला आपण गाजर आणतो त्यावेळेला असे लाल एकदम गाजर घ्यायचे, म्हणजे बनवल्यानंतर देखील त्या हलव्याचा कलर एकदम छान लाल असा तयार होतो। तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ज्यावेळेला शिजवत असतो त्यावेळेला घेताना जरी लाल असले तर त्याचा रंग नंतर चेंज होतो त्याचा, पण आपण ज्या ट्रिक वापरणार आहे ना त्यामुळे अजिबात चेंज होत नाही। अगदी जसाचा तसा गाजराचा कलर राहतो, दिसायला अगदी सुरेख दिसतो हलवा, तितकाच खायला देखील सुरेख लागतो। तर चला आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। आता आपण इथे बघू शकता मी कढई घेतलेली आहे। कढई घेत असताना नेहमी असली पाहिजे जेणेकरून हलवा आपला करपला गेला नाही पाहिजे। तर आता इथे मी जे गाजर किसून घेतले होते ते भाजण्यासाठी थोडंसं तूप घातलेलं आहे, जास्त नाही, 2 चमचे तूप घातलेलं आहे। आणि आता किसलेले सगळे गाजर यामध्ये घालून घेऊया। आणि आता आपण छान एकसारखा असा हलवून मीडियम गॅसवरती छान हे परतवून घे। तर आता आपण 5 मिनिट गाजर छान तुपावरती परतवून घेतलेले आहेत। आणि इथे मी अर्धा लिटर दूध, अर्धा किलो गाजरसाठी मी इथे अर्धा लिटर दूध आहे ना, फुल क्रीम दूध आहे हे। तर अर्धा लिटर दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपण गाजर आणि दूध छान शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला माहिती की गाजर हलवा बनवत असताना त्यामध्ये खवा मिक्स करावा लागतो। तर यामध्ये आपण फुल क्रीम मिल्क घातल्यामुळे खवा आपला दुधापासूनच तयार होत असतो। मग यामध्ये फुल क्रीम मिल्क आपण घातलं ना त्याच्यामुळे खवा असं घालण्याची गरज नाही, खव्यासारखी टेस्टसुद्धा यामध्ये येते। तर आपण गाजर अर्धा लिटर दुधामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण गाजर आणि दूध एकसारखं होऊन अगदी छान शिजेपर्यंत दूध हे सगळं आटवून घ्यायचं आहे गाजरामध्ये। आणि त्यासाठी आपण मीडियम फ्लेमवरती सारखा हे शिजवून घेते। तर आता या पद्धतीने गाजर आपण छान शिजवून घ्यायचं। फळं किंवा भाज्या त्या सीझनमध्ये खाल्ले तर खूप छान असतं शरीरासाठी आणि चवीला देखील। तर त्या सीझनमध्ये त्याची टेस्ट वेगळीच असते। आणि आता मार्केटमध्ये आपण बघतो की गाजर खूप प्रमाणात उपलब्ध असतात। हलवा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, गाजरचा खूप छान लागतो खायला। आणि या पद्धतीने बनवलेल्या हलव्यासाठी मावा लागत नाही, पण माव्यासारखी टेस्ट हलवा खाताना टेस्ट येते। तर आता तुम्ही बघू शकता जवळजवळ याच्यातलं सगळं दूध आणि गाजर एकजीव झालेलं आहे, छान आटलेलं आहे हे। यामध्ये आता मी या स्टेजवरती
1 वाटी साखर घालून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर इथे मी 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे। 1 वाटी साखर घातल्यानंतर आता आपण साखर आणि गाजर वगैरे आहे ना छान शिजवून घ्यायचं। पण त्या अगोदर इथे मी साखर आणि गाजर आपलं छान शिजते तोपर्यंत आपण खव्यासारखी टेस्ट येण्यासाठी आणखी एक इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये ॲड करायचा आहे, तो म्हणजे मिल्क पावडर। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे बघू शकता मी अर्धी वाटी दुधाची साई घेतलेली आहे आणि 10 ते 12 काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तर आपल्याला काय करायचं आहे की काजू आणि साई जी आपण घेतलेली आहे ना ती एकत्र करून मिक्सरवरती याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता आपला गाजराच्या हलव्यामध्ये घातलेलं तर आता आपण साखर वगैरे घातलेलं आहे ते सगळं छान मिक्स झालेलं आहे, छान शिजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण जे मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला दुधावरची साई आणि काजूची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ना ती यामध्ये घालून घ्यायची। यामुळे काय होतं की अगदी परफेक्ट खवा घातल्यानंतर जी टेस्ट येते ना हलव्याला तीच टेस्ट आपल्या हलव्याला खवा न घालता सुद्धा येते। त्यासाठी ही छोटीशी ट्रिक करून पहा, हलवा अगदी टेस्टी बनतो। तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मिल्क पावडर देखील घालू शकता। मिल्क पावडरने देखील तीच टेस्ट येते ज्या खवा घातल्यानंतर येते। तर आता आणखी 5 मिनिट आपण हलवा असा छान मिक्स करून घेऊन शिजवून घ्यायचा। पण त्या अगोदर इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आणि काजू बदाम मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा थोडेसे परतवून घेऊ शकता। आता मी हे काजू बदाम यामध्ये छान शिजवून घेते। याच पद्धतीने आपण हलवा छान 5 मिनिट अजून एकदम लो गॅसवरती शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हलवा आपला तयार झालेला आहे। मस्त कलर आहे, कलर आलेला आहे। ज्याप्रमाणे आपण गाजर घेतले होते त्याचप्रमाणे अगदी याचा कलर शेवटपर्यंत राहिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला गाजर हलवा तयार झालेला आहे। तर शेवटी असा कढईपासून वेगळं व्हायला लागला गाजर हलवा की परफेक्ट तयार झालेला आहे हे ओळखायचं। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर याच पद्धतीने गाजर हलवा तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा। तर फायनली परफेक्ट असा हलवा स्टाईल गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। त्याचबरोबर भाग्यश्री रेसिपी ते आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी देखील प्रेस करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि रेसिपी सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील। तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।